मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा. धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजांना सुट्टी. धाराशिव, लातूरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. तुळजापूर आणि परिसरामध्ये नवरात्राला आलेल्या भाविकांचे बेहाल. काल सोलापूर, पुण्यातही मुसळधार. धाराशिवमध्ये आर्णी नदीमधून वाहत जाताना शेतकरी थोडक्यात बचावले. पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना पोहता येत असल्यानं वाचला जीव. बीड शहरातही पावसाची संततधार सुरूच. बिंदुसरा नदी परिसरामध्ये साचलं कमरे इतकं पाणी. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शाळांना सुट्टी. अतिवृष्टीग्रस्त भागातले मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे दौरे आवरा. शरद पवारांची विनंती. सरकारी यंत्रणेला पंचनामे आणि इतर कामे करू देण्याचा सल्ला. किल्लारीच्या भूकंपावेळी पंतप्रधानांनाही जाऊ दिले नव्हते अशी करून दिली आठवण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात कार्यक्रम. तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन. डॉक्टर हेडगेवारांच्या काळातील संघ इतिहासाला पुन्हा उजाळा देणार. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळलं. फेसबुक पोस्टद्वारे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे हाकेंचे संकेत. मुंबईत मुस्लिम बहुल भागामध्ये लागले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर. भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार परिसरात बॅनरबाजी. लावलेले बॅनर अवैध असल्याची माहिती. शिवभोजन थाळी केंद्रांसाठी 21 कोटींचं अनुदान. राज्य सरकारचा मोठा निर्णय. तर यंदाच्या आर्थिक वर्षात 70 कोटींची तरतूद. मुंबईत नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. मात्र आवाजाच्या मर्यादेचे पालन बंधनकारक. आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय. 202 धावांवर बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर भारताचा विजय. भारताची 7 विमानं पाडल्याची संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पुराव्याशिवाय पाकिस्तानी पंतप्रधानांची बडबड. युद्ध थांबवण्याच्या पाकिस्तानच्याच विनवण्या. भारताचं प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.